बातमी हिंगोलीतून। संत नामदेव महाराजांची पालखी आज हिंगोलीत परतली। यावेळी संत नामदेव महाराजांची पालखी मंदिरात आल्यानंतर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। आढावा घेतलेला आहे माधव दिपके यांनी। आज परतवारी निमित्त संत नामदेव महाराजांच्या नरसी नामदेव मंदिरामध्ये वारकऱ्यांची मोठी गर्दी झालेली आहे। आषाढी एकादशी निमित्त समोरील एकादशीला जे परतवारी या ठिकाणी आयोजित केली जाते। मोठ्या प्रमाणात वारकरी स्वगृही परत जातात, नामदेव महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात। आपण या ठिकाणी बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये वारकऱ्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। एक आख्यायिका आहे की विदर्भातील अनेक ज्या दिंड्या आहेत, ज्या पालख्या आहेत, यासह मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यातील अनेक पालख्या पंढरपूरला जात असतात आणि स्वगृही परतत असताना नामदेव महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय वारी पूर्ण झाली नाही असा वारकऱ्यांचा समज असतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वारकऱ्यांची गर्दी आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते। एकंदरीत पाहायला गेलं तर आज दिवसभरामध्ये साधारणतः 1.5 ते 2 लाख वारकरी नामदेव महाराजांचं दर्शन घेतील असा अंदाज येथील संस्थांच्या विश्वस्तांनी व्यक्त केलेला आहे। आणि याच पार्श्वभूमीवर सध्या नामदेव महाराजांच्या मंदिराच्या बाहेर दूर पर्यंत वारकऱ्यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे। गर्दी लक्षात घेता हिंगोली पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय। एकंदरीत आज दिवसभरामध्ये मोठ्या प्रमाणावर वारकऱ्यांची गर्दी नरसी नामदेव येथील नामदेव महाराजांच्या मंदिरामध्ये पाहायला मिळणार आहे। आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।